जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार. राम राम सर्वांना. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून एकदा स्वागत आहे. आणि व्हिडिओचा मुद्दा काय आहे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर मित्रांनो, चला आपण टाइम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करू. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, कारण नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि तुम्हाला ते आरामात पाहायला भेटतील. नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन नक्की दाबा. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपण बऱ्याच वेळा पाहिलेले व्हिडिओमध्ये म्हणा किंवा न्यूजमध्ये बऱ्याच वेळा आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत की मुलींवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जातात किंवा हुंड्यासाठी तिचा छळ केला जातो आणि पैकी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्याचा जर उलटा विचार जर आपण केला, अशा गोष्टी जर मुलांबरोबर जर घडत असतील तर समाजामध्ये त्यासाठी काहीतरी व्यवस्था आहे का, किंवा कायदा म्हणा किंवा सुव्यवस्था या गोष्टी संविधानामध्ये आहेत का पुरुषांबद्दल, का जो पुरुष प्रताडित होतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात. सरकारने म्हणा किंवा जे संविधानाने जे कायदे कानून तयार केले तर एक विचार करून का बाबा महिलांना हा गोष्टीचा त्रास होतो आणि त्यासाठी त्यांना त्या गोष्टीपासून हे राहावा किंवा तो त्रास नाही व्हावा, त्यासाठी एक कायदा किंवा कानून बनवल्यात आणि महिला आयोग म्हणा किंवा अशा भरपूर अशा संस्था त्या महिलांसाठी काम करत असतात. तर व्हिडिओ हा यासाठी आज का पुरुषांवरती जर असे अत्याचार होत असेल किंवा अशा प्रकारचं टॉर्चर होत असेल पुरुषाला किंवा त्याच्या फॅमिलीसाठी, तर अशी व्यवस्था आहे का कायद्यामध्ये? तर अशी व्यवस्था नाही आहे. आणि असली तरी ती भरपूर लोकांना माहीत नाही, त्यामुळे त्या गोष्टीचा जास्त काही इश्यू केला जात नाही आणि तो पुरुष म्हणा किंवा तो मुलगा म्हणा किंवा तो एक माणूस म्हणा संपवण्यापर्यंतचा प्रयत्न करतो, तर त्याचा न्याय त्याला मिळालेला नसतो. त्यामुळे तो शेवटची टोकाची भूमिका घेतो. आणि ह्याच विषयावरती आज आपण बोलणार आहे मित्रांनो. तर विषय हा आहे, एक बेंगलोरमध्ये इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एक मुलगा आहे, अतुल सुभाष नाव त्याचं आहे. तर तो मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बेंगलोरमध्ये एका नामांकित कंपनी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतोय. काम करत असताना ज्यावेळेस त्याचं लग्नाचं वय होतं 2019 साली, लग्नासाठी तो मुली पाहत असतो आणि मॅट्रिमोनी ॲपवरती त्याचं एका मुलीबरोबर ओळख होती आणि त्याचं लग्न जमतं. तर त्या मुलीचं बरोबर बोलणं वगैरे होऊन त्यांची ओळख वगैरे वाढते आणि दोघं पण वेल एज्युकेटेड असतात. याला पण भरपूर असा पगार आहे, चांगल्या नामांकित कंपनीमध्ये बेंगलोरमध्ये कामाला आहे म्हटल्यावरती चांगला पगार वगैरे आहे आणि भरपूर पगार दोघांना पण, दोघं पण शिक्षित, त्यामुळे त्यांचं लग्न वगैरे झालं. 2019 साली लग्न झालं आणि 2020 साली मला वाटतंय कोरोना चालू झाला. तर त्या कोरोना काळामध्ये तुम्हाला मी त्याची पूर्ण माहिती सांगतो, कारण तो जो आहे तो मुलगा अतुल सुभाष 35 वय त्याचं, त्याने सुसाईड केली 4 दिवसापूर्वी. आणि सुसाईड करण्याच्या आधी 1 तास 20 मिनिटाची एक व्हिडिओ क्लिप बनवली आणि काहीतरी 124 का 25 पानाचं त्यांनी ते सुसाईड नोट लिहून ठेवली आणि 1 तास 20 मिनिटं तो त्या व्हिडिओमध्ये बोललाय. तो व्हिडिओ मी पूर्ण ऐकला आणि त्यामुळे मला वाटलं की बाबा आपण व्हिडिओ बनवला पाहिजे याविषयी. आणि कसं राहतं, ज्यावेळेस महिलांवरती अत्याचार होतात त्यावेळेस सर्व लोक म्हणा किंवा समाज हा रस्त्यावरती उतरतो आणि न्याय हक्कासाठी हे दाद मागतो कोर्टाकडे म्हणा किंवा सरकारकडे. तर आज 4 दिवस झाले त्या मुलांनी आत्महत्या केली. त्याचे आई वडील, त्याचा भाऊ, त्याचा पूर्ण परिवार एवढा दुःख सहन करून आज स्वतःचा मुलगा त्यांना गमवावा लागला. आणि अजून पण त्याने त्या नोटमध्ये लिहून ठेवलेले, जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत माझं अस्थि विसर्जन करू नका, आणि जर मला किंवा माझ्या आईवडिलांना किंवा मला जर न्याय नाही भेटला तर माझ्या ते अस्थि गटारामध्ये विसर्जित करा. म्हणजे समाजाला हे तरी कळेल का न्यायपालिकेला एका माणसाचं, एका पुरुषाचं जीवन बिलकुल महत्वाचं नाहीये. तर अशी नोट
तर कोरोनामध्ये त्यांचं लग्न वगैरे होतं आणि ज्या पद्धतीने सर्वच पती पत्नी असतात त्या पद्धतीने हनीमून म्हणा किंवा ह्या गोष्टी सर्व त्यांच्या आयुष्यामध्ये 6 महिने चांगले चालले. त्यानंतर ती जॉबला वगैरे नव्हती, वेल एज्युकेटेड होती, एवढी काही नव्हती पण ठीकठाक होती. त्यानंतर त्यांनी तिला शिकवलं वगैरे व्यवस्थित, कशा पद्धतीने इंटरव्ह्यू करायचा, काय करायचं, जे ज्या पद्धतीचं नॉलेज पाहिजे त्या पद्धतीचं नॉलेज तिला दिलं आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये तिचं पण सिलेक्शन झालं आणि ती पण जॉब करायला लागली. तर जॉब करायला लागल्यानंतर त्यांचे थोडे थोडे वाद वाढत गेले आणि त्या कोरोना काळामध्ये निकिता सिंघानिया नाव आहे या महिलेचं. आणि सांगायला काही हे नाही किंवा व्यवस्थित एज्युकेटेड आणि घरामध्ये तिचं राहणीमान त्यांनी त्या व्हिडिओमधून सांगितलं का कोणत्याही प्रकारचं काम करायची तिला गरज नव्हती, फक्त मुलाकडे पाहणं, स्वतःची काळजी घेणं. घरामध्ये नोकर होते, सगळं जे काही कुक होते कामासाठी, सगळं काही व्यवस्थित होतं. फक्त हिला व्यवस्थित घरामध्ये मुलाकडे पाहून व्यवस्थित हे करायचं होतं आणि त्या गोष्टी सुद्धा तिच्याने झाल्या नाही. आणि त्यानंतर तिचा डिसिप्लिन इश्यूमुळे तिचा जॉब केला त्यामुळे निकिता सिंघानियाचा, असं तो ते व्हिडिओमधून सांगतोय. मित्रांनो, मी काय माझ्या मनाने काही सांगत नाही. तर तिचा जॉब गेल्यानंतर घरी राहू लागली ती, हा जॉब पण करायचा आणि हा भरपूर क्वालिफाय म्हणजे चांगला, कमीत कमी 4 लाखाच्या आसपास त्याला महिन्याला पगार होता आणि सगळं काही व्यवस्थित होतं. हिला फक्त व्यवस्थित घर सांभाळणं, मुलं सांभाळणं किंवा जॉब जरी करायचं तरी तो जॉबला मना करत नव्हता. ठीक आहे, तुला जॉब करायची तर कर, तुझं जे वैयक्तिक आयुष्य जगायचे जर, एवढ्या गोष्टी, एवढा फ्रीडम देऊन सुद्धा तिला त्या गोष्टी मॅनेज नाही करता आल्या. आणि ज्यावेळेस तिचा जॉब गेला त्यानंतर तिने तिच्या आईशी बोलणं म्हणा किंवा ह्या गोष्टी वाढवल्या आणि ह्या गोष्टी वाढल्यानंतर तिची आई जे होते, तिचा बाप, आई आणि भाऊ यांनी तिला जास्त तिचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पुढं त्यांच्या खरं जेव्हा ते अतुल सुभाष त्याचं जे सुसाईड झालं 2-4 दिवसापूर्वी, ते सगळ्यात महत्वाचं जे कारण जो टप्पा ठरला तो त्या तिघांचा ठरला, त्या मुलीचा, निकिता सिंघानियाची आई, वडील आणि भाऊ. तर यांनी काय केलं, तिचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न चालू केला आणि ती त्यामध्ये सक्सेस झाली. तर तिच्या सासूचं किंवा पहिल्यांदा त्यांना राहण्यासाठी एक भाड्याचं घर किंवा एक वैयक्तिक स्वतः घर बांधायचं होतं. त्यासाठी निकिताला फोर्स केला का तुझ्या नवऱ्याकडून 3 लाख रुपये घे आणि 3 लाख रुपये घे म्हटल्यावरती त्यांनी ते पैसे दिले. पैसे दिल्यानंतर मित्रांनो पुन्हा त्यांनी 15 लाखाची डिमांड केली निकिता सिंघानियाच्या आईनी आणि वडिलांनी, भावांनी, तिघांनी. तर 15 लाखाची डिमांड केल्यानंतर त्यांनी ते 15 लाख रुपये, 15 का 13 लाख रुपये दिले. 13 लाख आणि 3 लाख म्हणजे असे 16 लाख रुपये दिले. तर त्यानंतर त्यांची अपेक्षा वाढत चालली का बाबा आपण जेवढे मागतोय तेवढं हा पूर्ती करतोय. आणि त्यानंतर त्यांनी अजून एक प्लॅन केला का आम्ही एक बिझनेस टाकतोय आणि त्या बिझनेसमधून आम्हाला एवढं प्रॉफिट होणार आहे आणि आम्ही 1 करोडचं घर घेतोय. तर 1 करोडचं घर घेतोय. तर त्या अतुल सुभाषकडे यांनी तिच्या निकिता सिंघानियाच्या आई वडिलांनी, भावांनी 50 लाखाची डिमांड केली तर आम्हाला 50 लाख पाहिजे म्हणून. तर त्याला जरा थोड्या ह्या गोष्टी वेगळ्या वाटायला लागल्या. त्यावेळेस तो म्हटला, जे मी माझे पैसे दिलेत ते मला रिटर्न करा आणि तुम्हाला जे काय करायचे ते तुम्ही तुमचं करा, मी काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होणार किंवा मी तुम्हाला एवढे पैसे देऊ शकत नाही. त्यानंतर मित्रांनो ती जी निकिता सिंघानिया ज्यावेळेस त्या अतुल सुभाषने पैशाला नकार दिला त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांच्या घरामध्ये वाद पेटला. वाद पेटल्यानंतर त्या पैशाला नकार दिला आणि तो पाठीमागं मागायला लागला. तर तिच्या आईनी, एवढी आई चालाक होती, तिची आई म्हटली, माझ्या मुलीला कामाला लावलेली, मी शिकवलेली, तिला आम्ही खर्च केलाय, तिचा जो पगार येतोय तो पगारातून तुम्ही ते पैसे काटून घ्या. म्हणजे पाहू शकता किती माणसाची विचारशक्ती, किती खालच्या थराला माणूस जाऊ शकतो. म्हणजे आपल्या मुलाला व्यवस्थित शिकवणं नाही किंवा मुलीचं शिक्षण केलंय तर ती नवऱ्याकडे राहून जॉब करते, तर तिच्या पैशातून नवऱ्याने जे पैसे दिलेत ते त्याच्यामध्ये कट ऑफ करायचे आणि मग पैसे द्यायचे, ही मानसिकता त्यांची होती. तर ह्या गोष्टी झाल्यानंतर ती निकिता घर सोडून गेली. घर सोडून गेल्यानंतर मित्रांनो तिने
त्या अतुल सुभाषच्या आईवडिलांना म्हणा किंवा भावाला, पाहुण्यारावळ्यांना फोन करून सांगायला चालू केलं का हा असा हॅरेस करतो किंवा ह्या गोष्टी करतो, सगळ्या गोष्टी. आणि ते ज्यावेळेस ते ह्या गोष्टी त्याला समजल्या, त्यानंतर त्यांनी फोन केला, ठीक आहे मी माझे जे काही नातेवाईक आहे त्यांना घेऊन येतो आणि तुम्ही जे काही माझ्याकडे डिमांड केली ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या एकदा सांगणार. तर हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांना थोडं हे वाटलं का बाबा हे जर सांगितलं तर आपली बेइज्जती होईल, तर त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला का कोणीच यायचं नाही म्हणून. तर तो विषय थांबला. तुम्हाला ठीक आहे मी येत नाही, पण माझे जे पैसे दिले ते मला पैसे रिटर्न करा. पैसे रिटर्न करा म्हटल्यावरती त्या निकिता सिंघाने जे काही जॉबमधून तिच्याकडे होते 5-10 लाख रुपये, 5-6 लाख रुपये होते, तर ते 5-6 लाख रुपये असे तिने देऊन टाकले आणि बाकीचे जे राहिले होते ते पण दमादमाने दिले. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा वाद पेटला आणि त्यांना कळून चुकलं का याच्याकडून आपल्याला काही पैसे वगैरे भेटणार नाही. त्यांनी निकिता सिंघानीला तिचा अजून जास्त ब्रेन वॉश केल्यामुळं ती अतुल सुभाषच्या घरून निघून गेली. तर ज्यावेळेस ती पुन्हा सामान म्हणजे घरचं जे काही तिचं सोनं होतं, डाग होतं, ते सगळं पैसे पाणी कॅश घेऊन गेली आणि जाऊन त्यांनी कोर्टामध्ये कंप्लेंट दिली. कमीत कमी 4 ते 5 प्रकारच्या केस त्याच्यावरती टाकल्या, त्याच्या आईवडिलांवरती टाकल्या, त्याच्या भावावरती टाकल्या. निकिता सिंघानीला यांना मुलगा झाला. त्यावेळेस तिचे वडील हे एक्सपायर झाले हार्ट अटॅकने आणि ते यांच्या लग्नापासूनच आजारी होते, लग्नाच्या आधीपासून आजारी होते. त्यामुळे तिचं लग्न लवकर केलं आणि लवकर लग्न केल्यामुळं तो त्या याच्यामध्ये तो एक्सपायर झाला. तर त्यांनी अशी पण कंप्लेंट टाकली का यांनी या अतुल सुभाषने आमच्याकडं हुंड्यासाठी मागणी केल्यामुळे माझे वडील डिप्रेशनमध्ये जाऊन हार्ट अटॅक आला आणि एक्सपायर झाले. पण त्यानंतर ती केस कोर्टामध्ये चालल्यानंतर ते प्रूफ झालं का ती ॲक्च्युली असं काही नव्हतं, एकदम नॉर्मल नॅचरली त्यांची मौत झालेली किंवा एक्सपायर झाले. तर अशा बऱ्याच प्रकारचं आरोप वगैरे करून त्याला इकडं, तो ऑलरेडी बिहारचा होता राहणारा आणि त्या ठिकाणी त्यांनी केस केली होती. केस केल्यानंतर तो बेंगलोरवरून त्याला एक दिवस जाण्या येण्यासाठी यायला लागायचं. त्यांनी जज पण मॅनेज केला असं त्याचं म्हणणं आहे त्या अतुल सुभाषचं. का ज्यावेळेस मी त्या जजशी बोलायला गेलो कोर्टचा टाइम संपल्यानंतर, त्यावेळेस ते सुद्धा काहीतरी म्हणजे त्यांच्या बाजूनी बोलायला लागले का तुम्हाला जी मागणी करतात ते पैसे देऊन टाका आणि सेटलमेंट करून घ्या. असं भरपूर प्रमाणात त्याला टॉर्चर करण्यात आलं आणि त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं कायद्याने म्हणा किंवा काही ह्या गोष्टी तो एकटाच लढत होता. त्याला एवढीच इच्छा होती की माझ्या आईवडिलांना, माझ्या भावाला त्रास नाही व्हावा, यासाठी तो हॅरेसमेंट त्यांची सगळी सहन करत होता. आणि बेंगलोरवरून बिहारला येणं, इथं 2 दिवस तारखेसाठी थांबणं, पुन्हा तिथून जाणं, म्हणजे त्याचे कमीत कमी महिन्यातले 2-3 दिवस जात होते. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना त्याला कुठंतरी ज्यावेळेस जज बोलले अशा गोष्टी, त्यामुळे त्याला वाटलं का बाबा आपल्याला कुठं न्याय भेटणार नाही. आणि जे काही त्याच्याकडे एव्हिडन्स प्रूफ सगळं काही जे काय आहे त्याच्याकडे आहेत, त्यांनी ठेवल्यात, त्याच्या भावाकडे आईवडिलांकडे देऊन ठेवल्यात आणि त्यानंतर त्यांनी ते सुसाईड केले. आणि म्हणजे तुम्हाला जर कोणती तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर तुम्ही ह्या स्तराला पण जाऊ शकता किंवा ह्या स्तराला पण टॉर्चर होऊ शकतं पुरुषाचं सुद्धा. तर ह्या व्हिडिओमधून तेच त्याने सांगितलं का फक्त महिलांवरतीच अत्याचार किंवा ह्या गोष्टी होत नाही, पुरुषांसाठी पण पुरुष आयोग म्हणा किंवा कोणत्या तरी अशा ज्या संस्था आहेत त्यांनी काम केलं पाहिजे. आणि जे प्रताडित पुरुष आहे, जे टॉर्चर झालेले पुरुष आहे, ज्यांना न्यायासाठी ते वन भटकतात, तर अशा लोकांसाठी काहीतरी कायदे म्हणा, कानून म्हणा किंवा ह्या गोष्टीचा धाक हा अशा महिलांवरती किंवा यांच्यावरती राहायला पाहिजे. आणि जो त्रास महिलांना होत होता तो त्रास आता पुरुषांना सुरू झालाय, कारण महिलांना माहीत झालंय सगळं कायदा कानून हा आता आमच्या बाजूने. आम्ही कोणते जरी खोटे आरोप लावले किंवा काय केले तरी कोर्टामध्ये आम्ही साबित करू शकतो आणि पुरुषांना पाहिजे तसा त्रास देऊ शकतो. तर सर्व पुरुषांना म्हणा किंवा सर्वांना माझी विनंती आहे की जसं तुम्ही एखादी निर्भयावरती अत्याचार झाला त्यावेळेस सगळी भारत म्हणा किंवा विदेशातून लोकांनी रस्त्यावरती उतरले आणि तिच्यासाठी हे केलं, तिच्यासाठी प्रार्थना केली. तर आज तो ह्या जगामध्ये नाही आहे, तो अतुल सुभाष. आणि कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण मरता माणूस कधी खोटा बोलत नाही.
आणि त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये एवढं दुःख आणि दर्द होतं. तर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला 1 तास 20 मिनिटाचा व्हिडिओ होतो मित्रांनो, एकदा जरूर पहा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल का बाबा टॉर्चर आणि हॅरेसमेंट हे कुठपर्यंत करू शकतात आणि कुठपर्यंत एखाद्या परिवाराचा छळ करू शकतात महिला सुद्धा. तर त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी त्या व्हिडिओमधून सांगितलंय आणि जे काय आहे सत्य परिस्थिती त्यांनी जगासमोर ठेवलेली आहे. आणि खरंच न्यायव्यवस्थेवरती पण प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात 100%. अशा परिस्थितीत जर एखादा आत्महत्या करत असेल तर त्या पुरुषाला म्हणा किंवा त्या पुरुष जातीला जर न्याय भेटत नसेल तर 100% त्यासाठी वेगळे कायदे म्हणा किंवा अशा गोष्टी झाल्या पाहिजे. ज्यावेळेस ती सुसाईड नोट त्याची ज्यावेळेस तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रशासन म्हणा किंवा कोर्ट जे आहे ते सगळे जागे झाले आणि आपापली बाजू त्या ठिकाणी येऊन मांडायला लागली. पण त्यांनी ऑलरेडी सगळ्या गोष्टी प्रूफ करून सगळ्या गोष्टी एव्हिडन्स प्रूफ ठेवून त्यानंतर तो त्या गोष्टी बोलल्यात आणि याच्यामध्ये जो कोणी दोषी आहे तर त्याला शिक्षा झाली पाहिजे मित्रांनो, नक्की शिक्षा झाली पाहिजे. कारण तुमच्या एका चुकीमुळे एखाद्याचा जर जीव जात असेल तर नक्की तुम्ही त्या शिक्षेचा किंवा त्या याचा पात्र आहात. आणि प्रशासन ते काम करेल नक्की. त्याची ती पत्नी आहे, सासू आहे आणि मेव्हणा आहे, तर यांना नक्कीच कायद्याने शिक्षा होईलच. पण तर ही झाली त्या अतुल सुभाषची गोष्ट. आज तो वेल एज्युकेटेड होता, क्वालिफाय होता, म्हणून तो मीडिया समोर येऊन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी हे करून पण तरी पण तो तिच्या पुढे हारला, त्या मुली पुढं. का तिने एवढं हॅरेसमेंट केलं, एवढ्या त्या गोष्टी तो सांभाळू शकला नाही. त्याला तो आईवडिलांचा त्रास त्याला सहन झाला नाही. त्यामुळे त्याला असं वाटलं की बाबा माझं जीवन जर संपत असेल आणि माझ्या पाठीमागं जर माझे आई वडील आणि माझा भाऊ जर सुखात राहत असेल तर 100% मी माझं जीवन संपवलेलंच चांगलं आहे. आणि त्यांनी त्याच पद्धतीने केलं. त्यांनी ते जीवन संपवलं 4 दिवसापूर्वी आणि तो याच्यातून निघून गेला, या त्रासातून तो मुक्त झाला. पण प्रश्न उपस्थितीत राहतो तो म्हणजे तुमच्या न्यायव्यवस्थेवरती किंवा तुम्ही ज्या पद्धतीने कायदे किंवा जे घटनेमध्ये कायदे तयार केल्यात जे काय आहेत महिलांविषयी असतील, ठीक आहे, महिलांविषयी पाहिजे नाही असं नाही, पण त्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे हेच प्रत्येक पुरुषाचं म्हणणं असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या हक्कासाठी आपल्यालाच लढावं लागणार आहे. तुम्ही जर दुसऱ्याच्या हक्कासाठी जर लढत राहिले तर तुमचा हक्क हा हिसकावून घेतला जाईल आणि वेळेला तुमच्या पाठीमागे कोणी उभा राहणार नाही आणि राहत पण नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अतुल सुभाष हा आहे. तर त्याच्या पाठीमागं कोणी उभं राहिलं नाही किंवा न्यायव्यवस्था उभी राहिली नाही किंवा कोणी उभं राहिलं नाही. त्याचे हॅरेसमेंट, त्याचा जो त्रास होता तो त्यांनी वैयक्तिक सहन केला आणि जोपर्यंत सहन होत होता तोपर्यंत त्यांनी सहन केला आणि त्यानंतर तो त्या परिस्थिती पुढे हारला आणि स्वतःचं जीवन संपवलं. तर मित्रांनो, हे जीवन तुम्हाला जर अशा पद्धतीने त्रास होत असेल आणि कायदा कानून जर तुमच्या बाजूने जर उभा राहत नसेल तर नक्कीच तुमच्या पुढे काही पर्याय राहत नाही आणि तुम्ही ह्या गोष्टीला बळी पडता. तर प्रत्येक पुरुषाने म्हणा किंवा प्रत्येक जो कोणी न्यायव्यवस्थेमध्ये आहे त्यांनी पण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण जर स्त्रियांसाठी जर काही चांगल्या गोष्टी करत असेल किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही वाईट घडू नये ह्यासाठी जर कायदे कानून असतील तर पुरुष पण तेवढाच हकदार आहे. ज्या पद्धतीने 50% आरक्षण महिलांना दिले, 50% पुरुषांना ठेवले, तर 50% अधिकार किंवा त्यांचे कायदे किंवा त्यांच्यासाठी पण त्या गोष्टी लागू झाल्या पाहिजे. आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असंच चालू राहणार आहे, असंच पुरुषांचा पण छळ चालू राहणार आहे. तर माझी पण एक विनंती आहे, तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही रस्त्यावरती उतरा. आज खोटं सांगत नाही, वास्तव ही ज्यावेळेस जागतिक महिला दिन येतो त्यावेळेस तुम्ही पहा प्रत्येक पुरुषाचं, प्रत्येक महिलेचं किंवा प्रत्येक याचं स्टेटस राहतं का जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. पण मी जवळजवळ 3 वर्ष झाले नोटीस करतोय जागतिक पुरुष दिन ज्यावेळेस येतो त्यावेळेस साधं आपल्या बायकोचं सुद्धा स्टेटस नसतं.
व्हॉट्सअपला म्हणा किंवा शुभेच्छा देण्यासाठी का जागतिक पुरुष दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सलग 3 वर्ष झाले मी नोटीस करतोय का बाबा आपण ज्यावेळेस एखाद्या महिलेचा म्हणा किंवा एखाद्याचा जर एवढा आपण सन्मान करतोय किंवा ह्या गोष्टी करतोय, तर आपल्या पुरुष जातीचा पण कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, त्यांना पण कुठेतरी हक्क भेटला पाहिजे किंवा त्यांना पण लढता आलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो, सत्य परिस्थिती आहे, मी तुम्हाला खोटं सांगत नाही. तर ह्या गोष्टीमध्ये समाजामध्ये आपल्या पुरुषांमध्ये या गोष्टीचा बदल झाला पाहिजे, जागृती झाली पाहिजे, एवढाच हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. आणि तुम्हाला जर अजून जर त्या अतुल सुभाष विषयी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तो सर्च करा युट्यूबला. तर भरपूर असं युट्यूबवरती चालू आहे आणि पाहू शकता तुम्ही त्याची आयुष्यामध्ये काय काय त्रास त्यांनी सहन केला किंवा कशा पद्धतीने त्याला टॉर्चर करण्यात आलं. तर सर्व काही आहे. जेवढं काही मला सांगायचं होतं, जेवढं मला सांगता आलं तेवढं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर आपण त्याला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि व्हिडिओ या ठिकाणी थांबू. तर मित्रांनो, व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.